नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून सातत्यानं राजकारण हे सत्ताधारी पक्षाकडून सुरूच आहे. अनेकदा अशा पद्धतीची आश्वासनं दिली गेली, की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा आम्ही देण्यासाठी सगळी तयारी केलेली आहे. पण अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात कर्जमाफी पडलेली नाही आणि त्यासाठी आपण जसं आधी चर्चा केलेली होती, शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात अटी शर्तींची पाचर मारलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतील की काय अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकरी नेते असतील, विरोधी पक्षातील नेते असतील, हे सातत्यानं या शेतकरी कर्जमाफीतल्या जे काही अटी आहेत त्या काढण्याची मागणी राज्य सरकारकडे करतायत. परंतु राज्य सरकार या शेतकरी नेत्यांसोबत आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांसोबत काय पद्धतीने वागतंय याचाच अनुभव आज या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी घेतलेला आहे. आज मुंबईत परदेशी समितीसोबत या शेतकरी नेत्यांची, विरोधी पक्षातल्या नेत्यांची बैठक होती. परंतु ऐन वेळेस या बैठकीला अध्यक्ष जे होते परवीनसिंह परदेशी समितीचे, त्यांनीच अचानक कल्टी मारली आहे. आता नेमकं आज काय घडलं, कर्जमाफीबद्दल या शेतकरी नेत्यांची आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांची काय मागणी आहे, मुख्यमंत्री काय पद्धतीचे डाव खेळतायत आणि सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी कधीपासून मिळणार, कारण की अजूनही नुसती घोषणाच झालेली आहे, त्याची तयारी सुरू आहे असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्ष लाभ अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव कॉम्रेड अजित नवले सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा ॲग्रोवनच्या या प्लॅटफॉर्मवरती. नमस्कार सर. मी सुरुवातीलाच जशी पार्श्वभूमी क्लिअर केली की आज तुमची एक मुंबईमध्ये बैठक होती आणि त्याच्यामध्ये जी परदेशी समिती ज्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली होती शेतकरी कर्जमाफीसाठी, ते परवीनसिंह परदेशी, त्यांच्यासोबत तुमची आज बैठक होती. पण ती बैठक होऊ शकली नाही. तुम्हाला अचानक ती बैठक रद्द करण्यात आली आहे असं सांगण्यात आलं. तुम्ही त्यासाठी मुंबईला पण गेलेला होतात. तुमची सगळी धावपळ केली तुम्ही आणि ती धावपळ सगळी वाया गेली आहे. काय नेमकं घडलं होतं आज? कर्जमाफीची योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी ह्या अटी शर्ती रद्द केल्या पाहिजे याच्यासाठीचं आंदोलन स्वाभाविकरित्या महाराष्ट्रभर सुरू झालं. किसान सभेनं शासनादेश गावोगावात जाळले. पंढरपूर या ठिकाणी रोहित पवार यांनी उपोषण केलं आणि आम्ही सगळ्यांनी जाऊन त्याला पाठिंबा दिला. आणि विदर्भामध्ये रविकांत तुपकर हे सुद्धा उपोषणाला बसले, त्याला सुद्धा आम्ही पाठिंबा दिलेला होता. ह्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या अगोदर एक बैठक शेतकरी नेत्यांबरोबर आणि रोहित पवार आणि इतर सर्वांबरोबर घेऊ आणि ह्या सगळ्या शंकांच्या बाबत चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी आम्हा सर्वांना दिलेलं होतं. त्या अनुषंगाने ज्यावेळी रोहित पवार यांनी पाठपुरावा केला त्यावेळी अधिवेशन सुरू झालं तरी सुद्धा अशी बैठक देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विश्वासघात झाल्याची भावना ही सर्वांच्या मनामध्ये होती. रोहित पवार यांनी परत एकदा संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला मग शेतकरी नेते, कार्यकर्ते, वेगवेगळे लोक परत एकदा जमले आणि तिथे परत महाजन यांनी अशा प्रकारची बैठक आम्ही नक्की घडून आणू म्हणून आश्वासन दिलं. ही बैठक शेवटी बोलवण्यात आली, मात्र त्याच्यामध्ये शेतकरी नेत्यांना टाळलं. रविकांत तुपकरांना निरोप नाही, मला बोलवण्यात आलं नाही, राजू शेट्टींना बोलवण्यात आलं नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये शेतकरी नेत्यांबद्दल मोठा आकस निर्माण झालेला आहे आणि तो आकस निर्माण होण्याचं कारण हेच आहे की 30 जून 2026च्या आत कर्जमाफीचा जो शब्द घेण्यात आला त्यावेळी आंदोलनाच्या दरम्यान मोठी कटुता मुख्यमंत्री आणि आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला बोलवण्यात आलं नाही, आम्ही समजू शकतो. रोहित पवारांना बोलवलं आणि रोहित पवारांना सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा परदेशी समितीनं काय शिफारशी केल्यात, त्यांनी काय अहवाल केलाय हे त्यांच्याकडून जाऊन समजून घ्या. ते एकदा समजून घेऊन झालं की मग आपण परत बसू. त्या संदर्भामध्ये त्यांनी निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मग परदेशी समितीला पत्र लिहिलं. ते पत्र लिहिलंय 3/7/2026ला. त्याची प्रत माझ्याकडे आहे. हे पत्र रोहित पवार यांनी आमच्या सगळ्यांच्या वतीनं परदेशी समितीला लिहिलं आणि सांगितलं की आम्हाला तुमच्याबरोबर चर्चा करायची आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिलेले आणि त्याच्यामध्ये शेतकरी नेते, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा राहतील. त्याच्यावर परदेशी साहेबांनी खाली रिमार्क्स मारलेली आहे, प्लीज गिव्ह टाइम अशा प्रकारचं मेन्शन केलंय, खाली सही केली आणि ते इन्व्हर्ट करण्यात आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मग मित्रा नावाची जी संघटना आहे त्याच्यामध्ये हे परदेशी नावाचे ग्रस्त प्रमुख आहेत, त्यांच्या अमन मित्तल नावाचे जे सहमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी रितसरपणाने आम्हाला पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये
8 जुलै 2026 रोजी 10:30 वाजता तुम्ही मुंबईला या, तिथे बैठक लावलेली आहे, अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलेलं आहे. त्याची ही प्रत आहे. आणि म्हणजे त्यानुसार मग म्हणजे बैठक आज होती 8 जुलै रोजी, आजच 8 आजची जुलै तारीख रोजी तुम्हाला बैठक देण्यात होती. आलेली होती, अधिकृतपणे दिलेली होती. अधिकृतपणे दिलेली होती. आम्ही काल संध्याकाळी परत एकदा रिकन्फर्म केलं, कारण पाऊस पडतोय, वाहतूक खोळंबलेली आहे. त्याच्यामुळे रोहित पवार यांच्या कार्यालयातून पुन्हा एकदा रिकन्फर्म करण्यात आलं आणि मगच आम्हाला परत सांगण्यात आलं की तुम्ही निघा. मी रात्री 8:30 वाजता अकोल्यावरून निघालोय आणि 2 वाजता साधारणपणाने मुंबईला पोहोचलेलो आहे. जानकर साहेब सुद्धा आज मीटिंगला आलेले होते आणि ते सांगत होते की दरडी कोसळलेले आहेत, पाऊस आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या रेल्वेचं तिकीट कॅन्सल केलं, एशियाडचं तिकीट कॅन्सल केलं आणि रात्री सोलापूरवरून प्रवास चालू करून ते सकाळी 4 वाजता पहाटे हे मुंबईला पोहोचलेले आहेत बैठकीसाठी. आम्ही ज्यावेळी बरोबर. तिथे गेलो, सगळे जमलो. रोहित पवार होते, आमदार बंटी पाटील होते, अजून 4-5 आमदार इतर होते, त्यानंतर जानकर साहेब होते, मी होतो. आमचं सगळं बैठक झाली. बैठकीला आम्हाला बसवण्यात आलं. सगळी तयारी झाली. सगळे बाकी डॉक्युमेंट सर्क्युलेट करण्यात आले आणि आता बैठक सुरू करायची 5 मिनिटात. तर फोन आलेला आहे आणि आम्हाला सांगण्यात आलं की परदेशी साहेबांनी या बैठकीला येण्यास असमर्थता व्यक्त केलेली आहे. त्यांना पुण्याला जायचं आहे. आम्ही शॉक होतो. हे कसं काय चमत्कार झाला? आणि नंतर त्यांच्या कार्यालयातून आम्हाला सांगण्यात आलं की मुख्यमंत्री कार्यालयातून असा निरोप हा देण्यात आलेला आहे की परदेशी समितीचा कार्यकाळ आता संपलेला आहे. त्याच्यामुळे आता अशा प्रकारची बैठक परदेशी यांना घेता येणार नाही. हे अनौपचारिकरित्या आम्हाला सांगण्यात आलं आणि रोहित पवार यांनी हे जे काही सांगण्यात आलेलं आहे ते आज सभागृहाच्या बाहेर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सार्वत्रिक केलेलं आहे. मग मुख्यमंत्री बरोबर. कार्यालयांना मीटिंगच्या 5 मिनिट अगोदर हा साक्षात्कार होतो की आता परदेशी समितीचा कार्यकाळ संपलेला आहे. हा साक्षात्कार रोहित पवार यांना ज्यावेळी बैठकीमध्ये तुम्ही अगोदर परदेशी समितीला भेटा हे सांगताना मुख्यमंत्र्यांना झालेला नव्हता का? तर झालेला होता. बैठक झाली असती तर अनेक गोष्टी रेकॉर्डवर आलेल्या असत्या. आम्ही सांगतोय ती गोष्ट सिद्ध झाली असती आणि मुख्यमंत्री सांगतायत की जवळ-जवळ 90% लोकांना अटी शर्तींचा काहीही तोटा होणार नाही. हे त्यांचं जे नॅरेटिव्ह आहे ते सबंधपणाने उद्ध्वस्त झालं असतं आणि आम्ही जे म्हणतोय की 70% शेतकरी या अटी शर्तीमुळे 50,000च्या आतच गुंडाळले जाणार आहेत. हे आम्ही जे सांगतोय ते सिद्ध झालं असतं आणि मग ते सिद्ध होऊ नये, बुरखा फाडला जाऊ नये, झाकली बूट 1.25 लाखाची व्हावी यासाठी 5 मिनिट अगोदर ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे. प्रचंड संताप त्यामुळे आमच्या सर्वांचा झालेला आहे. पण आता तुम्हाला पुढची तारीख वगैरे दिली आहे का मग त्यांनी? का डायरेक्ट हा विषय सगळा बासनात गुंडाळून ठेवलाय आता थेट? ही बैठक होणारच नाही नाही पुढे. आता काय सांगण्यात आलं? आता बैठकीचा मुद्दाच संपला, कारण जे काही अनौपचारिकरित्या सांगण्यात आलं की आता परदेशी समितीला काही अधिकारच नाही बोलण्याचे आणि आम्हालाही काही हौस नव्हती परदेशी समितीबरोबर बोलण्याची. किंबहुना आपल्याला माहिती आहे की आम्ही परदेशी समितीचा विरोध करत आलेली माणसं आहोत. अशा समितीची गरज नाही असं आम्ही सांगत आलेलो आहे. मात्र रोहित पवार यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडून समजून घ्या. आता आम्ही बैठकीला जर गेलो नसतो तर यांनी परत आमच्यावर आरोप लावले असते की बघा शेतकरी नेते हे कसे उद्दाम आहेत. आम्ही बैठक ठेवली, आम्ही समजून सांगू पाहतोय तरी हे आले नाहीत. त्यामुळे यांना केवळ राजकारण करायचंय, आंदोलनं करायची आहेत, हे आमच्यावर परत हे आरोप करायला तयार झाले असते. खरं आम्हाला पण काय हौस आलेली नाहीये काम धंदे सोडून यांच्या पुढे जाऊन यांचं बौद्धिक समजून घेण्याची. कारण ते लबाड बोलतायत हे आम्हाला पूर्णपणाने पटलेलं आहे आणि कोणताही नवा शोध हे परदेशी साहेब आमच्या पुढे येऊन लावणार नव्हते हे आम्हाला माहित होतं. परंतु यांनी जनतेमध्ये अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट केलं असतं की यांना प्रश्न समजून घेण्यात इंटरेस्ट नाही, यांना फक्त आंदोलनं करायची आहे आणि मग ते टाळावं म्हणून आम्ही चर्चेला राऊंड द क्लॉक तयार आहोत. हे सुस्थापित करण्यासाठी जीवाचं रान करून आम्ही तिथे रात्री प्रवास करून पोहोचलेलो होतो. बरोबर आहे. आता तुम्ही जसा उल्लेख केलात की मुख्यमंत्र्यांचे तुमचे संबंध ताणले गेले हे सगळ्या कर्जमाफीच्या प्रकरणात तुम्ही आंदोलन केलं वगैरे. पण याच्यात बोलताना तुम्ही असंही म्हणालात की आता मुख्यमंत्र्यांना एक प्रकारे तुमचं वावडच आहे का काय? असंच आतापर्यंतची जी काही तुम्हाला जी काय ज्या पद्धतीने ते वागणूक देत आहेत, म्हणजे आधीच्या काही प्रकरणांमध्ये त्यांनी तुम्हाला डावललेलं होतंच. म्हणजे 2018च्या कर्जमाफीच्या नंतर पण बरीचशी काही प्रकरणं ज्या वेळेस चर्चेचे विषय आले त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा विशेषतः तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा नकारात्मक आहे. तुम्ही अडचणी निर्माण करतात असं त्यांना वाटतं. तर हे कशामुळे नेमकं काय कारण आहे?
काय मुख्यमंत्र्यांच्या नेरेटिव्हला तुम्ही हाणून पाडता प्रत्येक वेळेस, हे कारण आहे त्याचं? हे बघा 2017चा जेव्हा संप झाला, त्यावेळी यांनी बाकी इतर सगळ्या शेतकरी नेत्यांना रात्री 1 वाजता बैठक घेऊन कन्व्हिन्स केलं, की आता हा संप दुसऱ्या दिवशी तुम्ही मागे घ्या. आम्ही कर्जमाफी ही तत्वता केलेली आहे. त्या रात्री 4 वाजता सभागृहाच्या बाहेर येऊन प्रेसला आम्हाला मी सामोरा गेलो आणि मी सांगितलं, की यांना गुंडाळण्यात आलेलं आहे, हे आंदोलन चालू राहील. आणि मग राजू शेट्टी साहेब असतील, रघुनाथ पाटील असतील, बच्चू कडू असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन नाशिकच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून लढा पुढे गेला आणि 11 दिवसाचा शेतकरी संप झाला. 34,000ची कर्जमाफी झाली. आता ही वेदना मुख्यमंत्री साहेबांना खरलत असणार आहे. परवा दिवशी जेव्हा विदर्भामध्ये आंदोलन झालं, त्यावेळी जेव्हा बैठक झाली, बच्चू कडू साहेब होते, राजू शेट्टी साहेब होते, वामनराव चटप साहेब होते, जानकर साहेब होते. त्यावेळी सुद्धा खडाजंगी त्यांची आणि आमची झाली. ती याच मुद्द्यावर झाली, की ते म्हणाले की कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख नाही बताएंगे. आम्ही म्हटलं तुम्ही तारीख सांग. 2-2.5 तास खळ झाल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे 30 जून 2026च्या आत करतो, परंतु मी ही गोष्ट प्रेसला सांगणार नाही. आम्ही म्हटलं तुम्ही प्रेसला सांगितली नाही तर आमच्याबद्दल अविश्वास लोकांचा तयार होईल आणि त्यावरून परत खंडाजंगी झाली. त्यावेळेस ते म्हणाले की आता मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं, डॉक्टर नवले तुम्ही आम्हाला डिक्टेट करणार. मी म्हटलं साहेब मी एवढा मोठा नाही, परंतु तुम्ही ही तारीख स्वतः लोकांना सांगितल्याशिवाय लोक त्याच्यावर पारदर्शकतेपणाने विश्वास ठेवणार नाही. आणि तिथे पण खडाजंगी झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबर मी छोटा माणूस आहे हो. माझं त्यांच्याबरोबर काही भांडण असण्याचं कारण नाही. माझं मत इतकंच आहे की वही बात करेंगे जो आप कहोगे और आप रात को दिन कहोगे तो हम दिन कहेंगे. हे जे काही लोकांकडून त्यांना अपेक्षित असतं ते आमच्याकडून अपेक्षित ठेवणं त्यांना शक्य नाहीये. जे सत्य आहे ते आम्ही लोकांना सांगणार, कारण आम्ही लाभार्थी नाही आहोत. आम्हाला कोणत्याही प्रकारे तुमच्या सत्तेचा, तुमच्या पैशाचा, योजनांचा लाभ आम्हाला नको आहे. आणि त्यामुळे कदाचित एक प्रकारे कन्व्हिन्स करणं अवघड जात असल्यामुळे असेल, आम्ही मुद्द्यांना चिकटून राहत असल्यामुळे असेल आणि हिंसेचा कोणत्याही प्रकारचा मार्ग न अवलंबता प्रदीर्घ शेतकऱ्यांसाठी काम करण्याची तयारी ठेवायची, मुद्दे सोडायचे नाहीत, ते अभ्यासपूर्ण मांडत राहायचं, आग्रह सोडायचे नाहीत. ही गोष्ट कुठेतरी त्यांना अडचणीची होते आहे. हे बघा आत्ताचा काळ हा बेमान लोकांना जवळ करण्याचा आणि जे गद्दार आहेत त्यांना खुद्दार समजण्याचा काळ आलेला आहे. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांची अडगळीत पडणं आणि लोकांना अडचण होणं स्वाभाविक आहे. परंतु मला खात्री आहे की मी काही एकटा नाहीये. महाराष्ट्रभरातील गावागावातली शेतकऱ्यांची पोरं, तुमच्यासारख्या अनेक माध्यमं, वेगवेगळ्या ठिकाणचे विचारवंत हे अत्यंत प्रामाणिक आहेत आणि त्यामुळे प्रामाणिकपणाचा कधी ना कधी विजय होईल. आपल्याला वाट पाहावी लागेल, परीक्षा द्यावी लागेल, परंतु शेवटी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग हा अशाच प्रकारे दीर्घकालीन शांत डोक्यानं काम करण्याचा मार्ग आहे आणि ते आपण करत राहू. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं गत्यंतर नाहीये. तुम्ही आता हे सगळं सांगत असताना आपण तुमच्या मागण्या काय होत्या, नेमक्या अटी शर्ती काय, त्याच्यावरती परत एकदा येऊच. पण या सगळ्यामध्ये तुमची ज्यावेळेस कर्जमाफीची ही घोषणा झाली, त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात किसान सभेनं राज्यभर शासन निर्णयाची होळी करण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी तो घडवून पण आणला. तुम्ही जाहीर होळी पण केलीत. आता त्यावेळेस तुमची कृषी मंत्री जे आहेत दत्तात्रय भरणे राज्याचे, त्यांच्यासोबत एक बैठक पुण्यात झाली होती. मग त्या बैठकीमध्ये तुम्हाला कृषी मंत्र्यांनी काय आश्वासन दिलेली होती आणि नेमकं त्या बैठकीतनं काय पुढे आलं होतं नेमकं? अगदी बरोबर तुम्ही मला आठवण करून दिली. आपण हेच म्हणतोय की सरकार म्हणतंय 56,40,000 शेतकऱ्यांना लाभ देणार. परंतु हो. अट टाकलेली आहे की 2019 मध्ये जे शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी होते, मात्र त्यांचं कर्ज परत एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे थकलेलं आहे. असे 12,71,000 शेतकरी आहे. यांना ते म्हणाले की आम्ही फक्त ₹50,000 देऊ. याच्यासारखी हो. दुःखी आणि अत्यंत अन्याय करणारी गोष्ट दुसरी कोणतीच नाहीये. मी आता रिटर्न येत असताना, माघारी येत असताना आमच्या सिन्नर जवळ चहा प्यायला थांबलो असताना टपरीवर पटापट शेतकरी गोळा झाले आणि डोळ्यात पाणी आणून ते सांगत होते की नैसर्गिक आपत्तीमुळे आम्ही इतकं खचलो गेलेलो आहे की त्याच्यामुळे आता ह्या कर्जाचं काय करायचं हा मोठं संकट आमच्या पुढे आहे. नियमित कर्जदार ज्यांची संख्या सरकारच्या आकडेवारीप्रमाणे 23,63,000 आहे, त्यांना सुद्धा 50,000 देणार. या दोघांची जर बेरीज आपण केली तर 36,34,000 शेतकरी, म्हणजे 56,40,000च्या तुलनेमध्ये हा आकडा 65% इतका होतो. या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा 50,000च्या आतच लाभ होणार आहे.
65% शेतकऱ्यांना त्यांनी 50,000च्या आत गुंडाळलेलं आहे. दत्ता भरणे साहेबांना आम्ही ज्यावेळी ही आकडेवारी सांगितली आणि त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो, अगदी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी कर्जमाफीतून वगळलेलं आहे. सूत गिरण्यांमध्ये, दूध डेअरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा वगळलंय. तर त्यांना तुम्ही वगळू नका आणि हे अटी शर्ती अशा लावू नका. तर ते म्हणाले की हो, तुमच्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. मी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलतो आणि 100% तुमची बैठक अधिवेशनाच्या पूर्वी लावून तुमच्या बाबतीत या सगळ्या काळजी ज्या आहेत, या काळजींचं निरसन आम्ही नक्की करू. दत्ता भरणे साहेबांना भेटून आमचं किसान सभेचं शिष्टमंडळ तसंच रोहित पवार यांना पाठिंबा द्यायला गेलो आणि रोहित पवारांना सुद्धा दुसऱ्या दिवशी गिरीश महाजनांनी हाच शब्द दिला की आम्ही तुमच्या बरोबर बोलू, तुमचं समजून घेऊ आणि त्यानुसार हे करू. लोकशाही परंपरेमध्ये विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा प्रश्न या पार्श्वभूमीवर निर्माण होतो की आम्ही आंदोलन करायचं, तुम्ही बैठका घेतो असं सांगायचं आणि आम्ही बैठकाला आल्यानंतर तुम्ही फोन करून सांगायचं की इनसे मत बोलो. हे कुठल्या प्रकारची लोकशाही आहे? फडणवीस साहेबांना हे शोभत नाही. ते मोठे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि ते एका पक्षाचे नाही तर सगळ्या महाराष्ट्राचे आता पालक आहेत. त्यामुळे शेतकरी नेते, शेतकरी संघटना लोकशाहीमध्ये काय सांगतायत? आम्ही आमचे 7-12 कोरा करून म्हणत नाही हो. माझं स्वतःचं एक नव्या दमडीचं सुद्धा कर्ज नाहीये आणि मागच्या एकाही कर्जमाफीमध्ये 5 पैशाचा सुद्धा लाभ मी, माझ्या वडिलांनी किंवा माझ्या भावांनी आम्ही एका रुपयाचा सुद्धा घेतलेला नाही आणि आताही आम्ही त्या कर्जमाफीत नाही हो. आम्ही व्यक्तिगत काहीच मागत नाही. ना जावंद्या साहेब मागतायत, ना राजू शेट्टी मागतायत. आम्हाला कर्जमाफी नेत्यांना नको आहे. आम्हाला तुमची मंत्रिपद पण नको आहे. आम्ही तुमच्याकडे काही महामंडळ मागायलाही कधीच आलेलो नाहीये. पण शेतकऱ्यांसाठी तुम्हीच म्हणाला होता की 7-12 कोरा 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 आणि त्या बदल्यात तुम्हाला सत्ता आणि मतं दिलेली आहेत. आता आमचा 7-12 कोरा करा आणि मायबाबाचं दुःख हे दूर करा. इतक्या साध्या मागणीसाठी सातत्यानं लढणारे आम्ही माणसं आहोत आणि त्यामुळे आमच्या बरोबर तुम्ही बोलणार सुद्धा जर नसाल तर रस्त्यावरचा उद्रेक अटळ आहे आणि त्या पातळीवर शांततामय मार्गाने तो उद्रेक घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आता तुम्ही सांगताना कृषी मंत्र्यांचा उल्लेख केलात, नंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन त्यांचाही उल्लेख केलात. आता या मंत्र्यांनी ज्या वेळेस आंदोलन कोणीतरी करतंय, विरोधी पक्षातला असेल, शेतकरी संघटनेतले नेते असतील, कुणीही विरोध करत असेल, आंदोलन करत असेल तर त्यांचा मुद्दा जाणून घेणं आणि ते जे काही आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं असं करणं अपेक्षित असतं ज्यावेळेस ते तोडगा काढण्यासाठी चर्चेसाठी येत असतात त्यावेळेस. पण आता या मंत्र्यांनी तिथपर्यंत म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवल्यात की नाहीत हा एक मुद्दा आहेच. आणि दुसरी गोष्ट जर पोहोचवल्या असतील तर मग या मंत्र्यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या लेखी फार महत्व नाहीये असं कुठंतरी यातनं एक चित्र सेट होतंय का? तुम्हाला काय वाटतंय? हे बघा, ही फार दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी अत्यंत दुःखी अंतकरणाने हे स्टेटमेंट करतो आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये असं सांगितलं की ज्यावेळी मुख्यमंत्री इन्चार्ज असतील त्यावेळी इतर कोणत्याही मंत्र्याची काहीही त्यांनी फार वेगळा शब्द वापरला होता, तर त्यांना काही से नसतो असं मी जरा सभ्यपणाने त्याबद्दल सांगेन. हे खरं आहे. दुर्दैवानं जर दत्ता भरणे ज्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि ज्यांनी शब्द दिला बैठक आयोजित करण्याचा त्यांच्या शब्दाला किंमत नसेल, जे फायर ब्रँड म्हणून प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक वेळी अग्निशमनाचं कार्य करतात, ते गिरीश महाजन प्रत्येक आंदोलनाला येऊन बोलतात, तर त्यांच्या शब्दाला सुद्धा जर किंमत नसेल आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांना फोनवर सांगितलंय की अधिवेशनापूर्वी मी तुमचं ऐकून घेतो, त्यांच्या स्वतःच्या शब्दाला जर ते जागत नसतील तर लोकशाहीमध्ये कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे ही अत्यंत वाईट गोष्ट आणि वाईट पायंडा या महाराष्ट्रामध्ये पडू पाहतोय. आता तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, समजा तुम्ही आता आज बैठक झाली नाही पण या बैठकीत नेमकं तुम्ही शेतकरी संघटनांनी किंवा शेतकरी नेत्यांनी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी काय ठरवलं होतं, काय तुमचा अजेंडा होता आजच्या मीटिंगमध्ये आणि काय तुम्ही त्यांच्या समोर आज मांडणार होतात प्रश्न? एक तर आमचं पहिलं मत जे आहे ते म्हणजे 2019च्या शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये डावलू नये. त्यांना 50,000 रुपये देण्याचं जे कबूल केले त्याच्याऐवजी त्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ द्यावा. नियमित कर्जदार जे शेतकरी आहेत त्यांना शिक्षा करू नका. त्यांना केवळ 50,000 रुपयावर सीमित ठेवू नका. किमान 1 लाखापेक्षा जास्त त्यांना देऊन या सगळ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत त्यांना लाभ द्या, अशा प्रकारची मुख्य मागणी आहे. त्याच्याच जोडीला ज्या अटी शर्ती लावलेल्या आहेत, उदाहरणार्थ सूतगिरणीचे कर्मचारी, साखर कामगार, वीज महामंडळातले कामगार यांना अत्यंत कमी पगारात हे काम करतात. हंगामी साखर कामगार
त्यांना तर 3-4 महिनेच काम असतं, त्यांना वगळू नका, या सारख्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या काढून टाका, या मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करू पाहतो आहोत. त्याचबरोबर परदेशी समितीने रिकमेंडेशन्स ज्या केलेल्या आहेत त्या आज आम्हाला प्राप्त झाल्या, त्याच्यावर खुली चर्चा करा आणि शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये याच्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा. त्यासाठी शेतकरी कार्यकर्ते, शेतकरी नेते, शेतकरी संघटना काय म्हणू पाहतायत त्या सगळ्यांचा विचार करा. महिला शेतकऱ्यांच्या बद्दल आता यांनी धोरण आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महिला शेतकऱ्यांना कधी ते म्हणणार आहेत महिला शेतकरी ग्रामसभेचा ठराव केल्यानंतर. हास्यास्पद गोष्ट आहे. शेतकरी संघटना आणि आम्ही मागणी करतोय, किसान सभा मागणी करतोय की महिला शेतकऱ्यांना जर शेतकरी दर्जा द्यायचा असेल तर 7-12वर तिचं नाव लावलं पाहिजे. ही साधी गोष्ट आहे. मग घरावर जसं नवरा आणि बायको दोघांचं नाव लावता तसं 7-12वर महिला शेतकऱ्यांचं नाव लावा. अशा दीर्घकालीन उपाययोजना शेतकऱ्यांना संकटातून काढण्यासाठी करा. या मागण्या आम्ही करतो आहोत. मात्र सरकार हे ऐकायला तयार नाही आणि त्यामुळे बैठक होत नाही असं लक्षात आल्यानंतर बंटी पाटील साहेब होते, रोहिदास पवार होते, मी होतो, आम्ही काही लोक तातडीनं तिथे बसलो, जानकर साहेब होते आणि आम्ही निर्णय केलेला आहे की आम्ही सगळे एकत्र येत. राजू शेट्टी साहेबांना आम्ही फोन करणार आहोत, रविकांत तुपकर आहेत, वामनराव चटप आहेत, या सगळ्यांना आम्ही फोन करणार आहोत. या सगळ्या नेत्यांची एकत्र बैठक आम्ही घेण्याची प्रयत्न करतो आहोत. रोहित पवार यांनाही आम्ही तसं सांगितलेलं आहे आणि विदर्भामध्ये या सगळ्या लोकांना एकत्र करत एक प्रचंड आरपारचं आंदोलन हे तातडीनं हाती घेण्याच्या बाबतीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याच जोडीला येत्या 21 तारखेला आझाद मैदानवर किसान सभेनं ऑलरेडी तो निर्णय सोलापूरच्या आमच्या अभ्यास शिबिरामध्ये घेतलेला आहे. हजारो शेतकरी हे आझाद मैदानवर जमतील आणि त्याच्यामध्ये कर्जमाफीची मागणी ही प्रमुख, त्याच्या जोडीला देवस्थानचा कायदा तो त्यांनी स्थगित केलेला आहे ती मागणी आणि पीक विम्याची मागणी, अशा 4-5 मागण्यांसाठी हे 21 तारखेला आझाद मैदानवर आंदोलन आणि सगळ्या शेतकरी नेते कार्यकर्त्यांना एकत्र करत आरपारचा लढा परत एकदा विदर्भ रणभूमी करण्याचा याच्या बाबतीमधले प्रयत्न हे आमचे सुरू झालेले आहेत. हा अथक लढा आहे, थकून चालणार नाही, निराश होऊन चालणार नाही. अशा असंख्य बैठका रद्द होतील, अपमान होतील, डावललं जाईल, परंतु शेतकरी मायबापाचे आसू पुसण्याचा जो वसा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे तो सोडायचा नाही आणि सरकारला लोकशाही आठवण करून देत परत ह्या मागण्या करायच्या अशा निर्णयावर आम्ही सगळेजण आलेलो आहोत. बर, पण आता एक मुद्दा हा आहे की तुम्ही इकडे आंदोलनासाठी कंबर कसून मैदानात प्रत्येक वेळेस उतरता. मागच्या काही काळात त्याचा अनुभव आम्ही बघतोय, ते तुम्ही अनुभव घेताय. आता यामध्ये प्रत्येक वेळेस आंदोलन करून ते गव्हर्नमेंटच्या पातळीवर म्हणजे सरकारच्या पातळीवरती जे काही निर्णय अपेक्षित आहेत होणं ते होत नाहीत, तुमच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही, तर सरकारकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून ही याची गंभीर दखल घेतली जात नाही. याचं नेमकं कारण काय वाटतंय तुम्हाला? हे बघा, याचं मुख्य जे कारण आहे तो म्हणजे ज्या प्रकारचा उद्रेक शेतकरी समुदायाकडून व्हायला पाहिजे त्या प्रकारचा उद्रेक होत नाही आणि सरकारची कोंडी त्याच्यामुळे होत नाही. त्यामुळे लढा हा केवळ शेतकरी नेते, शेतकरी कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनांपुरता सीमित राहतो, हे वास्तव शेतकऱ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. 2017चा लढा जो पुणतांब्यातून सुरू झाला तो शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांच्या पलीकडे सगळ्या गावागावातील शेतकरी पोरांनी हाती घेतला आणि त्याच्यामुळे 5 जून मला तारीख आठवते, त्यावेळी कधी नव्हे ते पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्र हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बंद राहिला, हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि हजारो ट्रका ज्या माल, दूध असेल, भाजीपाला असेल, तो शहरांना जाणं हे शेतकऱ्यांनी गावोगाव रोखलं. 14-11 दिवस हा संप चालला आणि 11व्या दिवशी आपण नाशिकला जमलो आणि 13 तारखेला रेल रोको करून संबंध देश ठप्प करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. अशा प्रकारचा आरपार व्यापक सगळ्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत असा लढा जर झाला नाही तर आमचं जे अदबनं आहे, आमची जी ओढताण आहे ती एक प्रकारे आरुण्य रुदन ठरेल. आम्हाला पाहिजे तेवढ्या पातळीवर यश येणार नाहीये आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जावं लागेल, कोण नेता आहे याच्या पलीकडे जावं लागेल आणि राजकीय पक्षांच्या पण पलीकडे जावं लागेल. मी कोणी भाजपचा कार्यकर्ता असेल, मी कोणी शिंदे सेनेचा कार्यकर्ता असेल, मी कोणी प्रसंगी अजित पवार साहेबांचा कार्यकर्ता असेल, पण आज मी शेतकरी आहे आणि शेतकरी संकटात आहे म्हणून सत्तेत असलेल्या
पक्षांना मानणारा शेतकऱ्यांनी सुद्धा आणि विरोधात असलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा पक्षाच्या पलीकडे जाऊन आणि सर्वात महत्वाचा मुद्दा पक्ष पण पलीकडे जा. आज आम्ही शेतकरी समुदाय हा वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलो गेलोय आणि सगळ्यात आमच्या संकटाला रिझर्वेशन आणि जात याला जबाबदार धरून भलतीकडेच आम्ही निघालेलो आहोत का याचा पुनर्विचार करावा लागेल. त्यामुळे जात, धर्म, शेतकरी नेते, शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष याच्या पलीकडे जात 2017च्या लढ्याची पुनरावृत्ती करावी लागेल. ती केली तरच सरकार आमच्या मागण्या मान्य करेल. अन्यथा हे जे काही लढणं आहे याच्यामध्ये खूप शक्ती जाईल, मात्र रिझल्ट पुरेसे मिळणार नाहीत. बर, आता जाता शेवटचा एक प्रश्न. मुख्यमंत्री तुमच्या बाबत कायम नकारात्मक असतात असं तुमचं एक आरोप आहे. त्याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभवही घेतलेला आहे. तुम्ही त्याची काही उदाहरणं पण आम्हाला सांगितलीत. पण एवढं सगळं असताना सुद्धा पुढच्या काळात तरी या ज्या काही तुम्ही मागण्या करतायत त्या पूर्ण होतील, त्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक होतील आणि शेतकऱ्यांना, कारण की काय आता खरं तर कर्जमाफीची जी काही घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जे काही नवीन कर्ज घ्यायचंय त्याला एक तर ब्रेक लागलेला आहे, कारण की कर्ज जी काही खाती आहेत ती अजून नील झालेली नाहीत, म्हणजे प्रत्यक्ष कर्जमाफीची अंमलबजावणी झालेलीच नाहीये. तर हा एक अडथळा आहे आणि हा अडथळा बघता म्हणजे 30 जून पूर्वीच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाकू असं त्यांनी सांगितलेलं होतं, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाहीये. तर शेतकऱ्यांना पीक कर्ज नव्यानं मिळत नाहीयेत, कारण की ती खाती नील झालेली नाहीयेत. हा एक प्रश्न असताना मुख्यमंत्री या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमच्या मागण्यांना खरंच गांभीर्याने घेतील का पुन्हा एकदा टोलवाटोलीच करतील? याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया काय आहे? हे बघा, जेव्हा आम्ही शेतकऱ्यांशी बोलतो आहोत त्यामुळे तोपर्यंत शेतकऱ्यांना असं वाटतंय की होईल आणि म्हणून शेतकरी अजूनही थोडासा सबुरीनं घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि जे प्रयत्न चाललेत सभागृहामध्ये, शेतकरी संघटना, शेतकरी नेते भांडतायत, सरकार पण थांबा काहीतरी करतो म्हणतायत, त्यामुळे अजून शेतकरी आरपार लढ्याच्या तयारीत पोहोचलेला नाहीये. पण ज्यावेळी शेतकऱ्यांना पूर्णपणाने त्यांचा भ्रमनिराश होईल आणि त्यांना ज्यावेळी कळेल की आता आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय काही होणार नाही, त्यावेळी खऱ्या लढ्याची सुरुवात होईल. शेतकरी कदाचित अजूनही थोडाफार विश्वास हा देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि त्यांच्या सरकारवर ठेवून आहे आणि त्यामुळे खूप खतखत आहे, परंतु तरीही अजून सबुरीनं वाट पाहण्याच्या मनस्थितीत शेतकरी आहे. पण मला पूर्ण खात्री आहे की सरकारने जर अशा प्रकारे नकारात्मकच प्रतिसाद दिला तर शेवटी कोणताही पर्याय शिल्लक नाही अशा अवस्थेमध्ये शेतकरी पोहोचतील आणि मग मोठा उद्रेक होईल आणि शेवटी उद्रेकाच्या पुढे लोकशाही मार्गाने, शांततामय मार्गाने जो लढा उभा राहील त्याच्या पुढे सरकारला झुकावं लागेल. मी म्हणणारे झुकलेले आहेत, त्यामुळे हे सरकार सुद्धा झुकेल हा माझा पूर्ण विश्वास आहे. सर, तुम्ही तुमची भूमिका जी काही आहे ती आज मांडली. आजची जी काही खरं तर बैठक व्हायला हवी होती, त्यातनं शेतकऱ्यांच्या पदरातही काहीतरी पडलं असतं, परंतु या सगळ्या गोष्टींना फाटा देण्याची एक पद्धत राज्यामध्ये रूढ केली जाते, एक पायंडा पाडला जातोय आणि अर्थात त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. आज सुद्धा त्याचा अनुभव तुम्ही घेतलात, तुम्ही वेळ दिलात, तुमची भूमिका जी काय आहे ती मांडलीत, आज काय घडलं त्याच्याबद्दलही शेतकऱ्यांना सांगितलं आणि पुढच्या काळातही जे काही अपडेट असतील तेही आम्ही तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. तुमची आता पुढच्या काळातली जी काही रणनीती असेल त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेतच आणि त्यासाठी शेतकरीही पुढाकार घेतीलच. तुर्तास या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.